हाय फ्रेंड्स, आपल्या कथेचे नाव आहे अतृप्त तनमन. चला तर पाहूयात. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता. सत्यजित तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या ऑफिसच्या कार्यालयातील खिडकीतून बाहेर पाहत होता. ढगांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर शहरात पाणी जमा होईल, मग घरी जाणे कठीण होईल. त्यापेक्षा लवकर निघालेलं बरं, हा विचार मनात येताच तो सक्रिय झाला. पटापट त्याने टेबलावरील फाईल्स ठेवून दिल्या आणि डेस्कटॉपकडे वळाला. काही नवीन मेल आले आहेत का हे तपासून त्याने पीसी ऑफ केला. आता तो उठला आणि कॅबिनच्या बाहेर आला तर बाहेर ऑफिस रिकामे होत चालले होते. 2-4 जण निघायचे बाकी होते. त्याने ऑफिस बॉय अमितला बोलावले आणि सांगितले, आजचा हा पाऊस भयानक दिसतोय, मी निघतोय, तूही सर्व बंद कर आणि निघ लवकर. आज शनिवार होता, त्यामुळे उद्या ऑफिसला येण्याची आवश्यकता नव्हती हे त्याला दिलासा देत होते. तो लगबगीनं ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबेल असं काही चिन्ह दिसत नव्हतं, त्यामुळे कुठेतरी काही वेळ थांबावं असं त्याला वाटेना. शेवटी त्याने ठरवले, पावसात ड्रायव्हिंग करीत घरी जायचे. कोसळणाऱ्या पावसात ट्रॅफिक असणं हे सामान्य बाब आहे हे मनाशी गृहीत धरल्याने त्याला ट्रॅफिकचा त्रास होत नव्हता. शहरातून बाहेर पडेपर्यंत हा त्रास त्याला सहन करावा लागणार होता. ट्रॅफिकमधील प्रवास सुसह्य व्हावा यासाठी त्याने स्पॅनिश गिटारवरील धून लावली होती. त्या धूनमुळे त्याला बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होते. गाणं ऐकण्यात तल्लीन असताना त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन हातात घेतला. फोन रीनाचा होता. सत्यजित, कुठंपर्यंत पोहोचलास? अगं, मी अजून शहरातच आहे. ट्रॅफिक खूप जाम आहे. घरी पोचायला मला वेळ लागेल. पण तू काळजी करू नको. आय एम फाईन. काळजी कशी करू नको? अरे, मी न्यूज पाहतेय. संपूर्ण शहरात पाणी जमा होत चाललंय. अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्यात आणि हा पाऊस थांबेल असं काही चिन्ह नाही. अगं, हे न्यूजवाले कोणतीही गोष्ट नेहमी चढवून सांगतात. कुठेतरी एखादी गाडी पाण्यात बंद पडलेली असते. हे तीच गाडी हजारदा दाखवून सारे शहरच बुडाले असा भास निर्माण करतात. ते काहीही असू दे, तू लवकर ये. ओके, मी प्रयत्न करतो. आणि पिल्लू काय करतंय? खेळतंय. ते विचारत होतं, पप्पा कधी येणार? ओके, डोंट बी सेंटी. अगं, आत्ता मी शहराच्या बाहेर 10 मिनिटातच येतो. मग पुढे रस्ता सरळच आहे. ओके, ये. आणि फोन बंद करू नकोस. सतत टचमध्ये राहा. ओके डार्लिंग, बाय. चल, ठेवतो आता. गाडी हळूहळू पुढे सरकत आहे. ओके, बाय. त्याने फोन ठेवला. गाण्याचा आवाज थोडासा लाऊड केला आणि हळूहळू गाडी पुढे नेऊ लागला. रस्त्यावरून पाणी वेगाने वाहत होते. अशा परिस्थितीत गाडी सावकाश हाकणे हे कसोटीचे काम असते. गाडी बंद पडू न देणे हे एक मोठे आव्हान असते. कारण एकदा का गाडी बंद पडली की ती साईडला कशी उभी करणे व दुसरे वाहन घेणे हा एकच पर्याय उरतो. तो गाडी चालवताना रीनाला आठवू लागला. 10 वर्ष झाली होती त्याच्या लग्नाला. मायरा 6 वर्षाची झाली होती. तिघांचे सुखी कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. सत्यजित स्वतःला नशीबवान समजत होता. रीनासारखी प्रेमळ पत्नी त्याला लाभली होती. सत्यजित आपलं काम आणि कुटुंब यातच व्यस्त असायचा. म्हणायला त्याचं आपलं असं फ्रेंड सर्कल होतं. ते कधीतरी भेटायचे, ड्रिंक करायचे आणि मस्त गप्पा भेटी करायचे. पण सत्यजितने आपणच राखलेली सीमारेषा कधी पार केली नव्हती. तो रीना आणि मायरात गुंतला होता. आता शहर मागे पडत होतं. थोड्याच वेळात आपण शहरातून बाहेर जाऊ या भावनेने तो सुखावला. एकदा शहराबाहेर आला की त्याला काळजी उरणार नव्हती. शेवटचा सिग्नल त्याने पार केला आणि रीनाला फोन केला. फोन लावला. हॅलो रीना, बोल. अगं, मी आत्ता शहराच्या बाहेर आलोय. आता नो ट्रॅफिक. गुड. मी काही वेळातच घरी पोहोचतो हे सांगण्यासाठी फोन केला होता. ओके, बरं झालं फोन केलास. ये सांभाळून. ओके डार्लिंग. तिने फोन ठेवला आणि ती उजव्या कुशीवर वळाली. कुणाल तिच्या शेजारी झोपला होता. तसे दोघेही निर्वस्त्र होते. कुणालच्या छातीवर हात टाकून ती म्हणाली, बहुतेक तुला आता निघावं लागेल. हे काय गं? अगं, असा मस्त पाऊस पडतोय, तू माझ्या मिठीत आहेस आणि अशा वेळी तू म्हणतेस तुला निघावं लागेल. बात अच्छी नाही लगी. अरे पण माझा नवरा आता काही वेळातच घरी येईल. तो शहराच्या बाहेर आलाय. ट्रॅफिकमध्ये अडकला असता तर मग काही काळजीच नव्हती. कारण नव्हतं. ओ, पावसानं आपलं काम आणखी प्रामाणिकपणे करायला हवे. म्हणजे अगं, शहरात गुडघाभर पाणी साचायला हवे होते. पण आपलं दुर्दैव. हो, चल जाऊ दे. उठ आता. हो, उठतो. पिल्लू कुठे? ती झोपली आहे. ती काही लवकर नाही उठणार. तो उठला. कपडे घालायला लागला. रीना, अशा पावसात एक कप चहा घेऊनच बाहेर पडावं असं वाटतंय. येस, शुअर.
थांब, तू फ्रेश होऊन बस, मी चहा बनवून आणते. ती कपडे घालून किचनकडे वळाली. पावसाचा जोर कमी न होता वाढला होता, पण शहराबाहेर आल्यानं आता त्याला काही काळजी नव्हती. तो बिनधास्तपणे सावकाश गाडी चालवत होता. आता रस्त्यावर वाहने कमी होते. आसपास मनुष्यवस्ती नव्हती. फक्त सोबतीला लांब पसरलेला रस्ता होता. तो आपल्यालाच धूनमध्ये गाडी चालवत होता. तितक्याच कोणीतरी व्यक्ती छत्री घेऊन चालत जाताना त्याला दिसला. त्याने गाडीचा वेग कमी केला. या निर्जल रस्त्यावर कोण चालत असावं, कुठे चालला असावा, असे अनेक प्रश्न त्याला पडले. हळूहळू गाडी त्या माणसाच्या जवळ आली. थोडंसं पुढे जाऊन त्याने गाडी थांबवली व तो त्या व्यक्तीकडे बोलण्यासाठी वळला. सत्यजितने त्या पावसात चाललेल्या त्या माणसाचा चेहरा पाहिला. पांढरीशुभ्र दाढी, डोक्यावर वाढलेले पांढरे केस असलेला, 70कडे झुकलेला तो रुबाबदार माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत संयमीपणा झळकत होता. "बाबा, एवढ्या पावसात कुठे चाललात?" पावसाचा आवाज जोरात होता, त्यामुळे सत्यजितला ओरडून बोलावं लागत होतं. बाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्मितहास्य करीत म्हणाला, "माझा निश्चित असं काही नसतं. मी चालतो राहतो. जिकडे वाट घेऊन जाईल तिकडे चालतो." त्याचं बोलणं सत्यजितला खूप फिलॉसॉफिकल वाटलं होतं. हसला. "बाबा, मी तुम्हाला थोडंसं पुढे सोडतो. काही अंतरानंतर एका ठिकाणी फाटा आहे. तिथे तुम्हाला सोडून मी माझ्या मार्गाने जाईल." "नको बेटा, मी कोणाचे उपकार घेत नाही असे आणि माझे पाय मजबूत आहेत." सत्यजित विचार करायला लागला. माणूस चांगला इंटरेस्टिंग दिसतोय. आणखी तासाचा प्रवास आहे. गप्पा मारत जाता येईल. त्याने गाडी हळूहळू घेतली आणि ओरडून म्हणाला, "बाबा, तुमच्यावर उपकार करत नाही मी. माझ्यासोबत मलाही होईल तुमची सोबत. तुमच्याशी गप्पा मारता येतील." बाबा हसले. "चल, तू आग्रह करतोस तर येतो." सत्यजित गाडीत बसून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. गाडी चालू केली. आता गाडीत वाजणारे गाणे त्याने बंद केले. समोर पाहत त्याने विचारले, "बाबा, कुठले तुम्ही? कुठे चाललात?" बाबा हसले. "या दोन्ही प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाहीत. पण काहीतरी असेल ना सांगावंसे. मी आपलं सहज विचारतोय तुम्हाला. वाटलं तर बोला, नाही तर काही हरकत नाही." गप्पा मारता मारता प्रवास कधी संपतो कळत नाही. आणि नुसतं गप्प राहून प्रवास केला तर तो खूप मोठा वाटतो, कंटाळवाणा वाटतो. बाबा म्हणतात, "हो ठीक आहे, बट ही माझी पर्सनॅलिटी." ग्रेट बाबा, तुम्ही चांगले उच्च शिक्षित दिसता नाही, मी आहेच हो उच्च शिक्षित, पण खरे शिक्षण हे तुम्हाला अनुभवातून मिळते. हो, बरोबर बोलत आहात. नदीचं मूळ आणि ऋषीचे कुळ शोधू नये असं म्हणतात, पण नदीला मूळ आणि ऋषीला कुळ असतंच. हो, पण ते सांगायचं नसतं. बाबा हसतात. बरोबर, तसंच असतं. पण माझं असं काही नाही. मी आपल्या मर्जीनुसार जगत आलो. भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतला. आता नको वाटते सारं. हे सारं जग भौतिक सुखाच्या मागे धावतं, पण त्याने मनाचे समाधान लाभतेच असं नाही. खरं आहे, मानवी मन अगाध आहे हे कोणालाच कळले नाही. माणूस मुखवटा धारण करून आपल्या सभोवताली वावरत असतात. होय, खरंय मला, पण आपण विश्वास तर कोणावरच ठेवायचा? आपल्या स्वतःवर? मला नाही पटत. आपले जवळचे काही जण असतात, जसे आपण जवळचे मित्र आपला परिवार, पत्नी असतात, असे अनेक जण असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नसतो. पण सगळेच सारखेच नसतात. तुझ्या घरी कोण कोण आहे? बाबा, मी, माझी पत्नी आणि एक छोटी मुलगी. छान, छोटे कुटुंब, सुखी कुटुंब. हो बाबा, माझी पत्नी रीना कुटुंबाचं सगळं पाहते. मी फक्त बाहेरचं पाहतो. नोकरीनिमित्ताने मला सतत बाहेर फिरावं लागते. थँक्स रीना, सगळं व्यवस्थित करते. बाबा थांबले. पण बेटा, जास्त वेळ कुटुंबापासून दूर राहणे ठीक नसते. मानवी मन समजणे कठीण असते. ते कधी कोणावर बसेल सांगता येत नाही. बाबा, मी नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेक देश फिरलो. अनेक सुंदर स्त्रिया या निमित्ताने माझ्या सानिध्यात आल्या, पण मला त्यांच्याबद्दल असं काही वाटलं नाही. वाटत असेल पण तू मनाला दाबलंस. मला नाही वाटत तसं. बरं, मी तुला एक पत्ता देतो. त्या पत्त्यावर तू आज जाणार असशील तर जा. तुला तिथे एक वेगळेच जग पाहायला भेटेल. तू कल्पनाही केली नसशील असा काहीतरी वेगळा अनुभव तुला मिळेल. आहे का तुझी इच्छा? सत्यजित थांबला. पाऊस खूप कोसळतोय. रीना घरी एकटीच आहे. ती माझी वाट पाहत असेल. बाबा हसले. इथे कोणी कोणाची वाट पाहत नाही. सगळे आपलं आयुष्य आनंदात सुखात जगत असतात. यासाठी प्रयत्नशील असतात. मला नाही पटत. रीना माझी नक्कीच वाट पाहतीये. तिचा मला अनेकदा फोन आला होता. तुझी बायको तुझी वाट पाहत असेल. तू गेला नाहीस तर ती अस्वस्थ होईल. बाबा हळू आवाजात अर्थपूर्ण पुटपुटले.
हो, याबद्दल मला शंका नाही. ठीक आहे, आपण एक खेळ खेळू. सत्यजित प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागला. बाबा पुढे म्हणाले, तिला सांग तू आज मित्राच्या घरी जाणार आहेस, त्यामुळे तू आज घरी येणार नाहीस आणि अचानक घरी जाऊन बघ. ती तुझ्या विरहात जागी आहे की गाढ झोपली आहे. यावरून तुला काही निष्कर्ष काढता येतील. हो, हा तिला सरप्राईज करण्याचा एक मस्त मार्ग आहे. समोर एक ढाबा दिसत होता. बाबा मला भूक लागली आहे, काहीतरी खायला हवे. ठीक आहे, पुढे ढाब्यावर उतरूयात. त्याने गाडी ढाब्याकडे वळवली. कशी वाटली फ्रेंड कथा? तर पुढील भाग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहूयात. थँक्यू.